नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज आहे. एक दिवशी मी जवळच्या मित्राला, म्हणजे तो माझा नात्यातून मामाच लागायचा, आणि त्याला लग्नासाठी मुलगी पाहायला नातेवाईकांसोबत गेलो होतो. ज्यावेळेस मी तिथे गेलो त्यावेळेस त्या मुलीला मीच खरं आवडलो. ती मलाच पाहत होती, कारण की मी ज्याच्यासाठी मुलगी पाहायला गेलो होतो तो थोडासा दिसायला सावळा होता, अंगाने लट्ट आणि थोडासा वयस्कर होता. मात्र मुलीला मीच आवडलो. मी तर एकतर ड्रायव्हर. मात्र एक दिवशी तिने मला फोन केला आणि तिच्या मनातली गोष्ट तिने मला बोलून दाखवली. मी म्हटलं, मी तर तुझ्याशी लग्न नाही करू शकत. त्यावेळेस ती म्हटली की लग्न नका करू, पण एकदा मला भेटायला या. तिचं खूप मन झालं होतं. मग काय, तिला भेटण्यासाठी एक दिवशी मी कामावरून सुट्टी घेऊन दुपारच्या वेळेस गेलो. त्या दिवशी तिच्या घरी कोणी नव्हतं. ज्यावेळेस मी तिला भेटायला शेतामध्ये गेलो त्या दिवशी आमच्यामध्ये काय घडलं, खूप दिवसानंतर मला कसा तिने आनंद दिला आणि मी पण तिची कशी इच्छा पूर्ण केली, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज आहे. तो दिवस रविवारचा होता. सकाळपासूनच बाहेरगावी जायचं म्हणून माझी तयारी चालू होती. अगदी घरी नाश्तासुद्धा नव्हता केला. सकाळचे 9 वाजले होते. दारामध्ये 4 व्हीलर गाडी तयार होती. माझ्या शेजारचा एक तरुण होता, त्याचं नाव अभिजित. त्याच्यासाठीच नवीन स्थळ आणलं होतं. त्याचं स्थळ तर माझ्या नातेवाईकातलंच होतं. मी त्या व्यक्तीला, त्या मुलाला मामा म्हणायचो, कारण की जवळच्या नात्यातला मुलगा होता आणि माझ्या आईचाच मावस भाऊ होता. त्याच्यासाठीच मुलगी पाहायचं होतं. तसा तो नोकरदार होता, चांगला सुशिक्षित. नोकरीमुळे लग्नाला बरेच वर्ष लागली. अगदी 30-32 मधला तो. पण स्वतः अगदी व्यवस्थित स्वतःला त्याने ठेवलं नव्हतं. थोडासा अंगाने लट्ट आणि जरा जास्तच वयस्कर वाटायचा. वय झाल्यामुळे डोक्यावरचे केस पण खूपच पातळ आणि टक्कल पडला होता. पण आमच्या खूपच नातेवाईकातले जवळ असल्यामुळे मी त्याला माझ्या सासरवाडीच्या ठिकाणची एक मुलगी पाहिली होती. मुलगी दिसायला देखणी आणि सुंदर. मग काय, आम्ही सगळे तयारी झाली. मीच आज त्याच्या गाडीला ड्रायव्हर म्हणून त्याच्यासोबत जाणार होतो. आमच्यासोबत इतर काही नातेवाईकच होते. आम्ही सगळेजण मिळून त्या मुलगी पाहण्याच्या तिच्या घरी गेलो. मुलीच्या घरी आल्यानंतर सुरुवातीला आमचा पाहुणचार झाला. चहा पाणी झालं. आम्ही सगळे बसलो होतो. अचानक मुलगी डोक्यावर पदर घेऊन समोर येऊन पाटावरती बसली. मी त्या नवरमुलाच्या शेजारी होतो. अभिजितच्या मी शेजारी होतो. तसंही माझ्या नातेवाईकातली मुलगी असल्यामुळे मी खूप बोलत होतो. अचानक माझी नजर तिच्यावर गेली आणि तिचं नाव अमृता होतं. ती मलाच पाहत होती. कार्यक्रम झाला आणि जायच्या वेळेस मात्र ती येऊन दरवाजाच्या कोपऱ्यात उभी राहिली, मलाच पाहत होती. सुरुवातीला मला थोडंसं वेगळंच वाटलं. ती मला का बघत होती, मात्र हे मला माहिती नव्हतं की तिने मलाच पसंत केलं आहे. माझं असंही 2-4 वर्ष झाली लग्न झाले, पण मी अजून दिसायला देखणं आहे. मी ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, त्यामुळे नेहमी सतत घरापासून बाहेर असायचो कामासाठी. असेच 2-3 दिवस गेले. त्याच वेळेस मला अचानक तिचाच फोन आला, अमृताचा, आणि बोलू लागली. मी म्हटलं, माझा नंबर कुठून भेटला? त्यावेळेस ती म्हटली की माझ्याकडे होता. तुम्ही माझं लग्न जमवत आहे, पण मला विचारलं का? मला तो तरुण अजिबात पसंत नाही, असं तिने मला सांगितलं आणि मी आश्चर्यचकित झालो. आता समोरच्या व्यक्तीला काय सांगायचं हाच खूप टेन्शनमध्ये होतो मी. त्यावेळेस ती म्हटली, मला तो तरुण अजिबात नाही आवडला. मी म्हटलं, मग कसा तुला पाहिजे, मी तसा शोधतो. त्यावेळेस बोलता बोलता ती म्हटली, मला तर तुमच्यासारखाच आवडतो. खरं सांगायचं म्हटलं तर एक बोलू का, असं ती म्हणाली. मी म्हटलं, बोल. ट्रॅक्टरवर होतो त्यामुळे ट्रॅक्टर बंद केला. त्यावेळेस ती मला म्हटली, मला तर तुम्हीच खूप आवडला होता. तुमची ती बोलण्याची पद्धत आणि तुम्ही दिसायला पण किती देखणे आहात.
तिचे असे शब्द ऐकून मी आश्चर्यचकित झालो. म्हटलं, काय म्हणते हे? त्यावेळेस ती म्हटली, हो, तुम्ही आता मला काय समजताल मला माहीत नाही, मात्र माझ्या मनात जे आहे ते मी सांगितलं. मी थोडासा चकित झालो. मी म्हटलं, तुला माहीत आहे ना माझं लग्न झालं आहे आणि मला एक मुलगीसुद्धा आहे. ती म्हटली, हो मला माहीत आहे हो सगळं तुमच्याबद्दल, पण आता काय करणार, जे मनात आहे ते मी बोलून दाखवलं. इतक्या उशीर तुम्ही म्हणताय तुला काय जे वाटतंय ते बोल, म्हणून मी बोलले. त्यावेळेस ती मला म्हटली, असेच 2-3 स्थळ मी नाकारले आहेत. मला पाहिजे तसा तरुण आवडत नव्हता, मात्र काय माहीत तुमच्यामध्ये मला तो तरुण दिसला ज्याची मी खूप दिवसापासून वाट पाहत होते. तुम्ही कमालीचे आणि रुबाबदार आहात. मी सुरुवातीला शांत झालो. मला हे योग्य वाटत नव्हतं. मग मी मोबाईल ठेवला आणि म्हटलं की जाऊ दे, नको म्हणून सांगतो समोरच्याला. मी माझ्या मामाला नंतर फोन केला आणि सांगितलं की मुलीच्या घरचे लग्नाला नकार देतात. त्यांनी कारण नाही विचारलं आणि नंतर विषय सोडू तिचा असं म्हणून सांगितलं. नंतर 2-3 दिवसानंतर पुन्हा तिचा मला फोन आला. मला या गोष्टीमध्ये पडायचं नव्हतं, पण गेल्या आठवड्याभर मी घरापासून पण लांब होतो. असंही लग्न झालं होतं, मात्र आधीसारखं घरून मला सुख पण मिळत नव्हतं. असंही शेवटी मी तरुण होतो, मला पण मन होतं. अचानक दुपारी तिचा फोन आला. मी नुकतं जेवायला बसलो होतो. मी म्हटलं, बोला. मला वाटलं तिच्या घरून फोन असेल कोणाचा तरी, पण समोरून तीच बोलत होती, अमृता. त्यावेळेस ती म्हटली, काय हो, त्या दिवशी मी बोलले थोडासा राग आला का तुम्हाला? मी म्हटलं, काय? त्यावेळेस ती मला म्हटली, मी नकार दिलाय म्हणून राग तर नाही ना आला? मी म्हटलं, नाही नाही, राग नाही आला. त्यावेळेस ती म्हटली की मग बोला ना, तुम्ही परत फोन पण नाही केला. मी म्हटलं, मी स्वतःहून कसा करणार फोन, तुझ्या घरचे काय म्हणतील? त्यावेळेस ती म्हटली की घरी नसतं दिवसभर कोण, मी घरी एकटीच असते. त्यावेळेस ती बोलता बोलता म्हणाली की तुम्ही मला खूप आवडलात. त्या दिवसापासून माझ्या डोळ्यासमोर फक्त तुम्हीच येताय. का माहीत मला असं का झालंय, पण मला तुम्हीच आवडला. मी म्हटलं, अगं तू वेडे आहेस का, काय बोलते? ती म्हटली, तसंच समजा, तुम्हाला पाहून जणू मला वेडच लागले. अहो रात्रभर पण माझ्या डोळ्यासमोर तुम्हीच येतं. मला अजून काही तुमच्यावर प्रेमच आले. या गोष्टी ऐकून आता मला पण एक वेगळंच वाटू लागलं होतं. ती म्हटली की बघा, तुम्हाला मी आवडते, मला जर तुम्ही आवडता तर तुम्हाला पण काय हरकत आहे माझ्यासोबत? मी म्हटलं, अगं वेडी झाली का, माझं लग्न झालं आहे आणि मी काय करू शकतो आता? त्यावेळेस ती हसली आणि म्हटली, तुम्हाला जे करायचं ते करा, मी कुठे नाही म्हटलं. मी चकितच झालो ह्या गोष्टी ऐकून. मी म्हटलं की लग्न झालं आहे, मी तुझ्याबरोबर आता लग्न नाही करू शकत. ती म्हटली की ते मला माहीत आहे हो, मी काय एवढी पण येडी नाही. मी म्हटलं, मग पुढं? त्यावेळेस ती म्हटली की तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही भेटायला येईन. त्यावेळेस मला समजलं की ही तर खूपच हुशार आहे आणि खूप पुढे गेलेली व्यक्ती आहे. त्यावेळेस मी म्हटलं की तसं म्हणत असेल तर येईन भेटायला, कारण की खूप दिवस झालं मला पण काही मिळालं नाही. ती म्हटली, हो माझी पण एवढीच इच्छा आहे. असंही आपले लग्न नाही होऊ शकत, पण आनंद घ्यायला कुठे काय बिघडतंय. मी म्हटलं, चालेल, तू म्हणत असशील तर मी येईन, पण कधी कुठे भेटायचं? ती म्हटली, अहो दुपारच्या घरी कोणीच नसतात. आमचे आईवडील माझे जातात कामाला आणि भाऊ आहे तो पण घरी नसतो दिवसभर. मी एकटीच आहे. माझी एक म्हातारी आहे आणि ती दिवसभर घरी बसलेली असते. दुपारच्या शेतामध्ये कोणीसुद्धा नसतं. मी म्हटलं की चालेल ना, येईन. असंही माझ्यापासून ते खूप लांब होतं. मी म्हटलं, पण तू एवढ्या लांब आहे, आता मला एका दिवशी सुट्टी घेऊन यायला लागेल. ती म्हटली, हो कधी पण या, पण याच्या आधी मला सांगा. मग मी वेगळ्या पद्धतीने तिला बोलू लागलो. मी म्हटलं की मी आलं तर मला मिळेल का? ती म्हटली, काय? मी म्हटलं, तुला माहीत आहे काय पाहिजे ते. आता लग्न झालेल्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीकडून काय पाहिजे असेल? त्यावेळेस ती म्हटली, हो तुम्ही या, उलट तुमच्यापेक्षा जास्त तर मलाच घाई झाली आहे तुमच्याकडून सुख घेण्याची. मला पण खूपच आनंद मिळेल तुमच्याकडून, हे मात्र नक्की.
मी म्हटलं, ह्याच्या आधी तुझं झालं आहे का कोणाबरोबर? त्यावेळेस तिने सांगितलं की आमच्या शेतामध्ये काम करायला यायचा एक तरुण, त्याच्यासोबत खूपदा माझं झालं आहे, पण आता मला नाही तो आवडत. माझं आता त्याच्यातून मन भरलं आहे. मला तुमच्यासारखा पाहिजे होता. मला समजलं की हिने तर खूप काही अगदीच आनंद घेतलेला आहे. तिच्यासाठी मी नुसता कामाची व्यक्ती आहे, तर आपण पण त्याच नजरेतून तिला पाहायचं. मग आमचं भेटायचं ठरवलं. इथून 1-8 दिवसानंतर भेटायचं असं ठरलं. आम्ही रोज दुपारचं फोनवरती बोलायचो. हळूहळू आम्ही वेगळ्याच दुनियेत पोहोचलो होतो. कधी एकदा जवळ घेऊन तिला आनंद देतोय असंच मला झालं होतं. तो दिवस आला. शेवटी एक दिवशी तिने बोलवल्याच्या दिवशी मी तिला भेटण्यासाठी तिच्या घरी निघालो. मग काय, सकाळी लवकरच मी कामावरून सुट्टी घेऊन तिच्या घरी गेलो होतो. मालकाला सांगितलं थोडंसं घरी चाललो. तिने सांगितलेल्या ठिकाणी बरोबर मी तिच्या शेतामध्ये गेलो. ती माझी वाट पाहत होती. मी येणार म्हणून घरी चांगलंच तिने जेवण बनवलं होतं. आम्ही म्हटलं की मी घरी नाही येत, डायरेक्ट मी शेतामध्ये येतो. ती म्हटली हो, मी तर वाट पाहते. येतानाच तिने जेवणाचा डबा घेऊन आली होती मला. दुपारच्या वेळेस शेतामध्ये अगदी कोणी नसायचं. खूपच शांतता होती. मग काय, एका झाडाच्या खाली आम्ही दोघं बसलो. सुरुवातीला जेवण केलं त्यावेळेस ती खूपच लाजत होती. मी म्हटलं, फोनवर बोलताना तर अजिबात लाजत नव्हती, पण आता किती लाजते. त्यावेळेस ती म्हटली, काय करावं, जवळ आला तर काळीज अगदी धडधड करते. मी म्हटलं की होय का, पुढे पुढे तर अजून आपल्याला लय काय काय करायचं आहे. ती हसली आणि खूप लाजली. मी तिने आणलेली अगदी जेवण पोटभर केलं आणि मग काय, तिच्याजवळ गेलो. तिने मान खाली घालून लाजत होती, मात्र आता मी लाजत नव्हतो. तिला पाहता क्षणी माझं मन अगदी वेगळंच धुंदीत होतं. मी तिला जवळ घेतलं आणि क्षणात काही बोलण्याच्या आधी एकमेकांच्या मिठीत आम्ही सामावून गेलो. ओठांवर ओठ टेकवले आणि वेगळ्याच आम्ही दुनियेत जाऊन पोहोचलो. तिला मात्र सुरुवातीला लाजणारी आता चांगलीच रंगात आली होती. आता मला समजलं होतं की तिची खूपच इच्छा झाली, थांबायलाच तयार नव्हती. मी म्हटलं, अगं हो, आता काही सगळेच ओठ खाऊन टाकणार का? ती खूपच लाजली. मग मी पाहू लागलो. तिचे रसाळ आणि अगदी उठाव दिसणारं ते सौंदर्य माझ्या नजरेस होतं. मी अगदी पाहत होतो. म्हटलं की त्या दिवशी तुला पाहायला आलो होतो, त्या दिवशीच खरं खूप मन झालं होतं, पण मी तसा काही विचार केला नव्हता. पण तू मात्र चांगलंच मनामध्ये माझाच विचार करत होती वाटतं. ती म्हटली हो. बोलता बोलता आता आम्ही चांगलेच जागे झालो होतो. एकमेकांच्या भावना अगदी शब्दात सांगू शकणार नाही मी. एवढ्याच आणि वेगळ्याच धुंदीत पोहोचलो होतो. जवळ घेऊन सुख देण्यात जो आनंद आहे तो फोनवर अजिबात नाही, हे मला आत्ता समजलं होतं. ती म्हटली की आजचा दिवस मी तुमचीच आहे, जसं पाहिजे तसं भरपूर आनंद घ्या, कारण की मी आज पूर्णपणे तुमच्यासाठी एवढी नटून थटून आले आहे. मी म्हटलं हो, तू नको काळजी करू, मी ड्रायव्हर आहे. काय करायचं कुठल्या वेळेस ते मला चांगलंच जमतं. ती हसली आणि म्हटली, म्हणून तर मी तुम्हाला बोलवलं आहे. तुम्ही खूप अनुभवी वाटला मला त्या दिवशीच. मग मी चालू झालो. खरंच तिला खूपच अनुभव होता, मात्र माझ्यापुढे काहीच नाही. नंतर मी जसा चालू झालो, तिच्या रसाळ आणि ओरडण्याच्या आवाजाने मी वेडापिसा झालो. तिच्या मधाळ आवाजाने अजूनच ह्या आनंदातला रंग चढत होता. मी अजूनच जोरजोरात तिला सुंदर क्षणाचे अनुभव देत होतो. त्या दिवशी तिला पाहायला आलो आणि माझंच काम झालं. ती म्हटली, जणू काही तुमच्यासोबतच लग्न झालं असंच मला वाटतंय. तुम्ही आता माझे नवरा झाल्यासारखं मला प्रेम करा. मी म्हटलं हो गं माझी बायको, आणि मी तिला आनंद दिला. त्या दिवशी मी थांबलोच नाही. सुंदर क्षणाचे असे काही आनंद दिले की तिथून पुढे माझी आणि तिची भेट सारखीच होत गेली. पुढे जाऊन 1 वर्षाने तिचं लग्न झालं. पण आज लग्न होऊन बरेच दिवस झाले. जेव्हा कधी तिला माझी आठवण येते, तेव्हा मी तिला अगदी आनंद द्यायला तिच्या घरी जातो. ज्या दिवशी तिच्या घरी कोणी नसेल त्या दिवशी रात्रभर, कधी दिवसभर ती माझ्याकडून सुंदर क्षणाचे अनुभव घेते आणि मला आनंद देते. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा, आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.